जय. अभाग्यासी करी भाग्यवंत, ऐसे श्री गुरु काका श्रीमंत. जीवत्वाची खंत स्वरूपी विराली श्रीराम. जीवना देण्या अर्थ सद्गुरु काका समर्थ. जीवत्वाचा अंत आत्मारामी केला श्रीराम. सारखे पूर्ण वैराग्य जाचे, सुस्थापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम समर्थ श्रीराम. परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग नमन करते. परमपूज्य मंदाताई यांनाही साष्टांग नमन करते. परमादरणीय सुनील काका यांना साष्टांग वंदन. आणि श्रोते, आपण जगदीशांची मूर्ती आहात, माझे प्रेरणास्थान आहात. आपल्याला पण साष्टांग वंदन करते आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करते. चिंतनाचा विषय इकडे सरका ना, उजवीकडे सरका ना. नाही, उजवीकडे सरका ना थोडीशा. हॅलो, उजवीकडे सरका वहिनी थोड्या. बर, तुमचा अर्धा चेहरा दिसतोय. आता ठीक आहे. ठीक आहे, आता ठीक आहे. हो, ठीक आहे. चिंतनाचा विषय दासबोध आणि ह्या दासबोधाच्या अंतर्गत दशक 18वा सुरू आहे आपला. बहुजिन्सी अशा याचं नाव आहे. आणि त्या अंतर्गत आज आपण बघणार आहोत सर्वज्ञ संघ निरूपण. सर्वज्ञ संघ निरूपण फार अत्यंत सुंदर असा समास आहे बघा. आज नवरात्राचा प्रथम दिवस. देवी भगवती निश्चित सगळ्यांवर कृपा करेन आणि तिचं जे चिदानंद स्वरूप आहे, नक्की त्या चिदानंद स्वरूपाचा वेध आपल्या सगळ्यांना लागेल. चिदानंद भवानी तुझा वेध लागला, जन्म मरण सकळ दुःख संग भंगला. ह्या चिदानंद भवानीचा वेध आम्हाला जेव्हा लागेल, त्याचा परिणाम काय होणार आहे? भवानी कोण आहे? जिचा आम्ही 9 दिवस आता उपासना करणार आहोत, भक्ती करणार आहोत. आणि त्या उपासनेमध्ये आम्ही सगळे दंग आहोत. आणि त्या उपासनेमध्ये दंग असण्याच एक मोठं लक्षण म्हणजे आज आपल्या ग्रुपवर दासबोध ऐकणाऱ्यांची संख्या कमी आहे, उपस्थिती फार कमी आहे. कारण सगळेजण तिच्या उपासनेमध्ये आज दंग आहे आणि आनंद आहे या गोष्टीचा. उपासनेमध्ये दंग आहे. परंतु ही उपासना जेव्हा आम्ही करतो, तेव्हा या उपासनेमधून नेमकं आम्ही कुठे जायला पाहिजे, आमची उपासना नेमकी कुठे जायला पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. वर्षोनवर्ष उपासना करत राहिलो, वर्षोनवर्ष झालं, अनेक वर्ष तेच करतो आहे, आणि त्यातून मला नेमकं काय मिळतं आहे याचं जर मी अंतरपरीक्षण केलं नाही, तर केलेली उपासना, केलेलं सगळं जे आहे हे याला यांत्रिकता येते. आणि म्हणून चिदानंद भवानीचा वेध मला लागला पाहिजे. या उपासनेच्या माध्यमातून त्या चिदानंद भवानीचा वेध लागला पाहिजे. जी चिदानंद स्वरूप आहे त्या स्वरूपाचा वेध मला लागला पाहिजे. आणि असा स्वरूपाचा वेध जेव्हा लागेल, तेव्हा जन्म मरण सकळ दुःख, सगळं दुःख आणि जन्म मरण याचा संग मला लागणार नाही. संग भंगला म्हणजे जन्म मृत्यू
या चक्रातून तर मी निघेन, परंतु या जीवनामध्ये, या आयुष्यात जे दुःख आहे, त्या सगळ्या दुःखाची निवृत्ती होणार आहे. त्याच्या संघामध्ये मी राहणार नाही, पण त्यासाठी मला मात्र त्या चिदानंद भवानीच्या संघात राहावं लागेल. दोन हातांनी दोन फांदे जर पकडले आम्ही, तर तेवढी मजबूती येईल का? आम्हाला भरभक्कम आधार मिळेल का? आम्ही मध्ये लटकत राहू. परंतु दोन्ही हातांनी मिळून एकच जर फांदी आम्ही पकडली, तर पडण्याचे चान्सेस खूप कमी असतात. आणि दोन हातांनी दोन फांद्या पकडल्या, तर एक वाऱ्याचा झोका आला की आम्ही अगदी हे होऊन जातो, हालून जातो, आणि एक हात तर केव्हाही सुटून जातो, आणि मग आम्ही लोंबकळतो. लक्षात घ्या. परंतु दोन्ही हातांनी एकच फांदी पक्की पकडली असेल, तर मात्र त्याला मजबूती येते, पक्केपणा येतो. हेच आम्हाला करायचंय. आम्ही प्रपंचाच्याही संघात राहतो आणि परमार्थाची संघात राहण्याचा प्रयत्न करतो, निमित्तानी, कारणाकारणाने. संघ निरूपण आहे आपलं. विषय अजिबात भरकटलेला नाहीये, फक्त आजच्या दिवसाला अनुलक्षून असा विषय सुरुवात मांडते. आणि म्हणून मला त्या चिदानंद भवानीचा संघात राहायचंय. हो, तिचा 9 दिवस सहवास मिळणार आहे, प्रत्यक्ष सहवास मिळणार आहे, सगुण रूपाचा सहवास मिळणार आहे. पण त्या सहवासातून मी तिचा संघ करायचा आहे, आणि तिचा संघ ज्या वेळेला मी करेन, त्याच वेळेला जन्म मृत्यू दुःखाचा एकही संघ मला लागणार नाही. म्हणून एका हाताने प्रपंच, एका हाताने अजिबात करायचं नाही. दोन्ही हाताने आम्हाला काय करायचंय? फांदी पक्की पकडून ठेवायची. कशाची हो? अध्यात्माची. कशाची हो? परमार्थाची. कोणाला पक्क पकडायचंय? सर्वज्ञला. संघ कोणाचा घ्यायचाय? चिदानंद भवानीचा. संघ कोणाचा घ्यायचाय? जे सर्वज्ञ आहे त्यांच्या संघात राहायचंय. सर्वज्ञ कोण आहे? सर्वज्ञ म्हणजे, नियम म्हणजे जाणणे. नियम म्हणजे जाणणे. जे सगळं जाणतात त्यांना सर्वज्ञ असं म्हणतात. मग आता जे सगळं जाणतात त्यांना सर्वज्ञ असं म्हणतात. मग सगळं जाणणार कोण? कोण जाणतं सगळं? सगळं कोण जाणतं? ईश्वर हा सगळं जाणतो. सगळ्यांच्या अंतर्यामी कोण आहे? ईश्वर बसलेला आहे. आणि तो ईश्वर सगळं काही जाणतो, सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान असा तो ईश्वर आहे. मग आम्ही त्या ईश्वराच्या संघामध्ये राहायचं, असं समर्थांनी या समासामध्ये सांगितलेलं आहे. खूप सुंदर समास आहे हो. आज जे या मीटिंगला जॉईन झाले नसतील ना, त्यांचं खूप मोठं मिस होणार आहे. फार मोठ्या लाभाला ते मुकणार आहे. काही हरकत नाही, रेकॉर्डिंग ऐकतील. रेकॉर्डिंग सुरू आहे का मला माहित नाही. व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू आहे, ऑडिओ रेकॉर्डिंग करतात आहे का? रश्मी आहे का ग्रुपवर? मी तू रेकॉर्डिंग करते, तू ऑडिओ रेकॉर्डिंग शक्य झालं तर कर. काकू इकडे नाही का खूप आवाज आहे. बर, काही हरकत नाही. क्लिअर नाही येणार रेकॉर्ड. बर, काही हरकत नाही. इकडे पण तीच परिस्थिती आहे. ठीक आहे, भगवंताची इच्छा. सर्वज्ञ कोण आहे? सर्वज्ञ ईश्वर आहे. आणि त्या ईश्वराच्या संघामध्ये आम्हाला सतत राहायचं आहे. त्याला सर्वज्ञ संघ निरूपण असं म्हणतात. आता संघ आणि सहवास आपण अनेकदा बघतो. संघ कशाला म्हणतात, सहवास कशाला म्हणतात, वेगळं सांगावं लागत नाही. सहवास हा प्रारब्धाने मिळत असतो.
कोणी कोणाच्या सहवासात राहावं, कोणी कोणाच्या किती दिवस सहवासात राहावं, हे प्रारब्धाने आम्हाला मिळत असतं. परंतु संघ हा पुरुषार्थाचा भाग आहे. सहवास हा प्रत्यक्ष देहाचा सहवास असतो, प्रत्यक्ष वस्तूचा सहवास असतो, प्रत्यक्षरित्या तो असतो. पण संघ हा वैचारिक दृष्ट्या आहे, विचारांच्या माध्यमातून संघ घ्यायचा आहे. आणि सहवास आणि संघ दोन्ही जर आम्हाला मिळत असतील तर दुग्ध शर्करा योग. पक्क लक्षात ठेवा, संघ आणि सहवास. आणि म्हणून हा दुग्ध शर्करा योग साधण्यासाठी आम्ही नेहमी धडपड करायचं. आणि म्हणून नेहमी आम्ही श्री गुरूंच्या संघात सहवासात जाण्याची संधी कधीच चुकवायची नाही. पण त्यांच्या सहवासात जाऊन त्यांचा संग करायचा हे कधीही विसरू नका. आम्ही काय करतो, सहवासामध्ये एकदा श्री गुरूंच्या गेलो ना की संग करण्याचं विसरूनच जातो. आणि काय काकांच्या आम्ही घरी गेलो, त्यांची सेवा केली, इतकं छान वाटत होतो, इतका मस्त आनंद आला, काही विचारू नका. दिवस कसे गेले कळलंच नाही आम्हाला. बस एवढ्याच प्रतिक्रिया व्यक्त करतो. पण प्रत्यक्ष काकांच्या सहवासात राहिल्यानंतर आम्ही त्यांच्याकडून नेमकं काय शिकलो हे फार महत्वाचं आहे. काकांनी आम्हाला सहजपणे काय शिकवलं हे फार महत्वाचं आहे. आपुली हे सहज स्थिती स्वये वर्तती सर्वदा. श्री गुरु आपली जी सहस्थिती आहे, आत्मस्थिती सहजता आलेली असते श्री गुरूंच्या आत्मस्थितीला. ती सहज स्थिती सहजपणे ते आपल्या वर्तनातून आपल्या बोलण्यातून आम्हाला दाखवत असतात. फक्त आम्हाला ती दृष्टी यायला पाहिजे. संग मिळण्याची दृष्टी आम्हाला असली तर आम्ही श्री गुरूंच्या प्रत्यक्ष सहवासामध्ये सुद्धा तो संग मिळून सर्व संघातून मोकळ होतो. जन्म मृत्यू सकळ दुःख संग भंगला, या अनुभवाला आम्ही नक्की प्राप्त होतो. म्हणून श्री गुरूंचा सहवास, प्रत्यक्ष सहवासात आम्ही संग मिळवण्याचा पण प्रयत्न करायचा. आणि सहवास नाही मिळाला प्रारब्धाने आम्हाला, प्रत्येक वेळेला सगळ्यांना सगळा सहवास नाही मिळत. काही जण श्री गुरूंच्या अगदी निकट असतात. आम्ही म्हणतो, आपण सगळे म्हणतो मुरगुडवासी काय भाग्यवान आहे, शिवगडवासी काय भाग्यवान आहे, त्यांना काकांचा संग सतत मिळतो, काकांचा सहवास सतत मिळतो. आमचं भाग्य कमी पडलं असं अजिबात म्हणू नये. सहवास आम्हाला कमी मिळत असला तरी आम्ही तितकाच संघात असतो. दुग्ध शर्करा योग नाही आमच्यासाठी, ठीक आहे ना, काय बिघडलं नाहीये दुग्ध शर्करा योग. पण हा योग तर आहे की नाही, मना संघ हा सर्व संघास तोडी, मना संघ हा द्वैत निशेष तोडी. मना संघ हा, अरे मना, जर सर्वज्ञाचा संघ तू केला म्हणजे श्री गुरूंचा संघ केला, म्हणजेच श्री गुरूंना, त्या सर्वज्ञाला इथे समर्थांनी जाणता म्हटलेला आहे. या जाणत्याचा संघ जर तू केला तर हा संघ सगळ्या संघापासून दूर करतो. विषयांचा संघ असतो की नाही आम्हाला, प्रपंचाचा संघ असतो की नाही आम्हाला, कसा संघ असतो विषयांचा. मागच्या वर्षी यांच्याकडे मी श्रीखंड खाल्लं, इतकं सुंदर श्रीखंड केलं हो यांनी की ती चव अजूनही माझ्या जिभेवर रेंगाळते आहे. याला काय म्हणतात, विषयाचा संघ. म्हणजे ज्या दिवशी श्रीखंड खाल्लं त्या दिवशीपासून मी त्याच विषयाच्या संघात आहे, त्याच श्रीखंडाच्या संघात आहे की ती चव मला अजूनही आठवते, अजूनही रेंगाळते. आणि मी त्यांना म्हणतो, या वर्षी की नाही तसं श्रीखंड नाही जमलं तुम्हाला. विषयाचा संघ म्हणतात, त्यांचं फार सुंदर याच्यावर अभंग आहे, विषयांचा संघ बरा नाही, विषयांचा संघ बरा नाही.
मंदाताईंनी केलेलं गीत आहे. नको रे बाबा, विषयाचा संग नको करू, प्रपंचाचा संग करू नको. काय प्रपंचाचा संघ असतो आमचा? आमच्याकडे आलेले ते पाहुणे का, अहो काही विचारू नका. ते कसे आहे ते आम्हाला चांगलं माहितीये. आणि ते गेल्यानंतर सुद्धा आम्ही कितीतरी दिवस त्या पाहुण्यांबद्दल बोलत असतो, त्यांचं गुणानुवर आम्ही करत असतो, सगळं वर्णन आम्ही करत असतो. ते गेल्यानंतर सुद्धा सगळ्यांना सांगतही असतो. संग मुलगा शाळेत गेलाय, परंतु इथे मी मुलाच्या आठवणीमध्ये सगळा दिवस काढते. आता तो शाळेत काय करत असेल, झाली का 2 पिरियड झाले असतील, 3 पिरियड झाले असतील, आता रिसेस टाइम असेल, डबा खात असेल, आवडला असेल का डबा, खाल्ला असेल का पोरांनी डबा. मग येतो पाऊस, आता कसं होईल? शाळा सुटायला अजून 1.5 तास अवकाश आहे, आत्ता पाऊस आला धो धो धो. अहो 1.5 तासात थांबेल की तो? नाही. पण तो ओला झाला तर मग कोणाचा संग घेतोय? मुलगा शाळेत गेलाय 11 वाजता, 6 वाजता येणार आहे, 11 ते 6 आम्ही मुलाच्याच संघात असतो. पण सकल दुःख कसं भंग होईल? त्याने डबा खाल्ला असेल का, नाही खाल्ला तर तो उपाशी राहील, दुःख. पाऊस आला म्हणून तो ओला होईल, दुःख. म्हणून आम्ही कोणाच्या संघात असावं? आम्ही जाणत्याच्या संघात असावं. मग जाणता म्हणजे कोण हो? कशाला जाणतं म्हणतात? ज्यांनी जाणलं आहे, ज्यांनी काय जाणलंय? ज्यांनी एक जाणलंय, एक तत्व ज्यांनी जाणलेलं आहे, त्यांनी सगळं जाणलेलं आहे. एक जाणले असता सगळं जाणल्यासारखं होईल. असं कोणतं तत्व आहे छांदोग्योमध्ये विचारत आहे? ते मला तुम्ही समजावून सांगा. आणि एक तत्व जाणलं की सगळं जाणल्यासारखं होईल. ते एक तत्व आत्मतत्व आहे हो. ते एक आत्मतत्व जाणलं की सगळं जाणल्यासारखं होईल. वेगळं जाण्याची मला काही आवश्यकता नाही. आणि हे जो जाणतो त्याला जाणता असं म्हणतात. आणि हा जाणता प्रपंच अथवा परमार्थ जाणता तोची समर्थ समर्थ म्हणतात. प्रपंच आणि परमार्थ यांना ज्यांनी जाणलं, प्रपंच कसा आहे? मिथ्या आहे. परमार्थ कसा आहे? सत्य आहे. हे ज्यांनी जाणलं तो समर्थ, तो जाणता. समर्थांनी जाणत्याचं सांगितलेलं लक्षण आहे. तो असा जो जाणता असतो त्यांनी प्रपंचाचं स्वरूप जाणलंय, परमार्थाचं पण स्वरूप जाणलंय. आम्ही प्रपंचाचं स्वरूप जाणतो. कसं आहे प्रपंच? आम्हाला मान्य आहे की प्रपंच की नाही काही खरं नाही, या जगामध्ये कोणी खरं नाही, हे जाणतो आम्ही. परंतु त्याचबरोबर आम्ही सत्य काय हे जाणत नाही. नुसतं प्रपंचाचं स्वरूप जाणतो आणि दुःखी होतो आम्ही, बस. आणि दुःखातून शोक, आणि शोकाचा सागर, जन्म दुःखाचे मूळ, भयाचा डोंगर समर्थ म्हणतात. भयाचा डोंगर, दुःखाचं मूळ, एवढंच आम्ही जाणत असतो. पण आम्ही त्याच्याबरोबर सत्य काय ते जाणत नसतो. आणि म्हणून आम्हाला जाणता हे पद आम्ही भूषवू शकत नाही. आम्हाला जाणतं व्हायचं असेल तर आम्हाला जाणत्याच्या संघात राहावं लागेल. हे समर्थांनी आज साधन सांगितलंय. संघात राहणं हे साधन आहे. आज समर्थ आम्हाला ते समजावून सांगतात आहे की संघात राहणं साधन आहे. नाथ महाराज काय म्हणतात? जाणत्याच्या संघात राहा, श्री गुरूंच्या संघात राहा, ईश्वराच्या संघात राहा. का बरं हो? साधूंची धन्य संगती, नाथ महाराज म्हणतात. साधूंची संगती कशी आहे? धन्य संगती आहे. संगे जड जाडे तोडती. साधू काय करतात? त्यांच्या संघात जर आम्ही राहिलो तर जड जाड्य तोडतात. म्हणजे जे जड जड विषय आहे, अचेतन जड जेवढे विषय आहे त्या सगळ्यातून ते आम्हाला बाहेर काढतात.
त्यांच्या संघात राहणं म्हणजे कशाच्या संघात राहणं हो? साधूंच्या संगतीत राहणं म्हणजे आकळावा श्रीपती येणे पंथे, मुली म्हणते. साधूंच्या संगतीमध्ये श्रीपती आकळावा कळतो, प्रामुख्याने कळतो. आणि त्यांनी हे अचेतन जड जे आहे ह्याचा संपूर्णपणे बिमोड होतो. कर्माचे कर्मत्व मोडीती. कर्मामधला जो कर्तृत्व भाव आहे हे साधूंच्या संगतीमध्ये, जाणत्याच्या संघामध्ये संपूर्णपणे निशेष होतो. कर्माचे कर्मत्व मोडीती, बुडता तारीती निज संगे. आणि आम्ही बुडणारा जीव जो आहे प्रपंचामध्ये, या भवसागरामध्ये आम्ही तरतो. आम्हाला तारतात. कोण तारतात? साधूची संगती, श्री गुरूंची संगती, श्री गुरूंचा संग आम्हाला बुडण्यापासून तारून नेतो. मग आम्ही बुडावं की तरावं हो? साधी गोष्ट आहे. सगळी धडपड आमची कशासाठी चालू आहे? तरण्यासाठीच चालू आहे ना. कोणाला तरी वाटतं का बुडावं असं? पण त्या बुडण्याचं सगळ्यात महत्व, तरण्यासाठी सगळ्यात महत्वाचं साधन जे दिलेलं आहे ते म्हणजे जाणत्याची संगत. हे साधन आज समर्थ आम्हाला सांगतात आहे. वाटतं का आपल्याला असं की श्री गुरूंचा संघ हे साधन आहे? पण ज्यावेळेला मी आता आपणासमोर ह्या ओव्या वाचेल ना, त्याचं स्पष्टीकरण होईल, त्याला सगळ्यांना आपल्याला कळणार आहे की केवढं मोठं साधन आहे आणि किती सहज सुलभ साधन आहे. सहज आहे, अगदी सहज आहे. काही कष्ट नाहीये. ध्यानाला तरी कष्ट करावे लागतात, अभ्यासाला तरी कष्ट करावे लागतात. ध्यान करायचं म्हणजे बसावं लागतं एका ठिकाणी, पाय दुखेपर्यंत, पाठ कंबर लागेपर्यंत आम्ही बसतो. अभ्यास करायचा असेल, पुस्तक, पेन, वही सगळं साहित्य लागतो, तेवढा वेळ द्यावा लागतो, मुद्दाम वेळ काढावा लागतो. नामस्मरणाला बसायचं असेल, माळा लागते, तेवढा वेळ सगळ्या गोष्टींसाठी वेळ काढावा लागतो. पण संग घेण्यासाठी अजिबात वेळ काढावा लागत नाही. असलेल्या वेळामध्ये फक्त प्रपंचाचा सहवास टाळायचा आणि श्री गुरूंचा संग घ्यायचा. वैचारिक संघ यासाठी वेगळं आम्हाला काहीही करावं लागत नाही, इतका तो सहज असतो. आणि त्या सहज संघामध्ये ते साधन जर आम्ही सतत स्वीकारलं, सातत्याने केलं, तर आम्ही कुठपर्यंत पोहोचतो? त्या सहज स्थितीपर्यंत सहज जाऊन पोहोचतो. सहज स्थितीपर्यंत सहज जाऊन पोहोचणे, इतकं संघामध्ये, संघ या साधनामध्ये ताकद आहे, सामर्थ्य आहे. आणि असं संघ घेण्याचा प्रयत्न आम्ही करावा. म्हणून समर्थ काय म्हणतात की नेरपणे झाले ते झाले, झाले ते होऊन गेले, जाणतेपणे वर्तले पाहिजे नेमस्त. समर्थ म्हणतात की अज्ञानापर्यंत आजपर्यंत आमच्याकडून जे झालं ना ते झालं. आम्ही आजपर्यंत अज्ञानी होतो ना, काय करायचं काय नाही माहित नव्हतं. नवरात्र आहे, भरमसाठ देवीचे उपास करा, स्वतःला गांजा, शरीराला गांजा, आणि त्यातून काय फलित? मी उपास केले 9 दिवस, अहंकाराची वाढ. अज्ञानामुळे झालं ना आतापर्यंत. आता याचा विचार करू नका, आता तुम्हाला खरं कळलंय ना. समर्थ म्हणतात हो, मी नाही म्हणत तुम्हाला खरं कळलंय. समर्थ म्हणतात की आता आम्हाला खरं कळलंय की नाही. मग आता जेव्हा आम्हाला खरं कळतो, नवरात्री काय आहे, भगवतीचे 9 रूप, त्याच्यातून ती नवविधा भक्ती आम्हाला सांगते. आम्ही हे 9 दिवस त्या चिदानंद भवानीचा संग घ्यायचा आहे. सहवास तर मिळतोच आहे, प्रत्यक्ष रूपाने सगुण रूपात सहवास आहे, पण संग घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता जे झालं ते झालं, भूतकाळात ते जमा झालं, भूतकाळाकडे मागे वळवून पाहायचं नाही.
आता वर्तमानाचा विचार करायचा आणि आता मात्र ज्ञानपूर्वक वागलं पाहिजे, नियमाने ज्ञानपूर्वक वागलं पाहिजे. समर्थ म्हणतात आता जो गेलेल्याची सेव न करी, जो काळ गेलेला आहे त्याची आम्ही अजिबात विचार करायचा नाही, नाही तर मग गेला आमचा काळ वाया, गेला आमचा काळ वाया. मग अनुताप पोटी पाहिजे, माझा इतका काळ वाया गेलाय, आता मिळालेला प्रत्येक क्षण मी भगवती तुझ्यासाठी वापरेल. काय ठाकूरजींची अवस्था होती हो, ती अंत पाहसी माते जीव हा भुकेला, आजचाही दिवस आई तसा निघून गेला. एकेका दिवसाचा हिशोब ठाकूरजी ठेवला. तुझ्या विना आता जगणे मरणप्राय वाटे, सर्व सुखाची आभरणे त्यात सौख्य नाही कोठे. भगवती काय अंतःकरणाची स्थिती होईल, काय अनुताप आहे पोटामध्ये. पोटी अनुताप असावा, अनुताप असा अनुताप तरी आमच्या पोटी असावा, आणि त्या अनुतापापोटी आमची उपासना, आमची भक्ती सुरू असावी. त्याच्यातून आम्ही संघाकडे नक्कीच वळू. म्हणून जे झालं ते झालं, त्याचा विचार करू नका. आता मात्र तुम्ही नियमाने ज्ञानपूर्वक वागा, असं समर्थ आम्हाला फार कळकळीने पोटतिडकीने आज सांगून राहिले. आणि त्यासाठी जर ज्ञानपूर्वक जर आम्हाला वागायचं असेल तर आम्ही काय करावं, जाणत्याची संगती धरावी. आता सुरू झाला संघ हा विषय, आणि श्री गुरूंचा संघ कसा घ्यायचा, त्या संघात नेमकं आम्ही काय शिकायचं, काय बघायचं. जाणत्याची संगत धरावी, संगत जाणत्याचीच धरावी. नेमत्याची संगत धरू नये, म्हणजे अज्ञानी लोकांची संगत धरू नये, प्रापंचिकाची संगत धरू नाही. श्री गुरूंची संगत धरावी, आणि श्री गुरूंची संगत ज्यावेळेला आम्ही धरू त्यावेळेला सेवेपासून सुरुवात करावी. सेवेपासून सुरुवात करावी, सेवा करावी. तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. तनु मनु जीवे, तन मन जीव चरणाशी लागावे, श्री गुरूंच्या चरणावर सगळं झोकून द्यावं. म्हणजे अनन्य शरणागती श्री गुरूंप्रती असावी. आणि अशी अनन्य शरणागती जोपर्यंत आम्ही घेत नाही तोपर्यंत सेवा आम्ही करू शकत नाही. मग त्याच्यासाठी सगळं सोडून याची गरज आहे का श्री गुरूंकडे? नाही हो. अनासक्त वृत्तीने आम्हाला प्रपंचात राहायचंय. जे होईल ती श्री गुरूंची इच्छा, जे होईल ती ईश्वराच्या नियोजनाप्रमाणे होत आहे. माझे श्री गुरु ईश्वराच्या भूमिकेमध्ये आहे, ईश्वराच्या भूमिकेमध्ये असलेले माझे श्री गुरु आहेत, आणि म्हणून माझ्या श्री गुरूंच्या इच्छेने सगळं होणार आहे. म्हणून त्यांची मनोभावे सेवा करावी. सेवा हा दारवंटा, माऊली काय म्हणते, सेवा दारवंट आहे. म्हणजे सेवा दार आहे. कशाच हो? मोक्षाच. तेणे मुक्ती चारी साधी येईल, देवाची या द्वारी उभा क्षण भरी. त्या दारावर आम्हाला सेवा, उभं राहून सेवा करायची आहे. म्हणजे ती सेवा करत असताना ज्ञान आम्हाला हळूहळू प्राप्त करावे. कशासाठी सेवा करायची आहे? ज्ञान प्राप्त करण्यासाठी. कोणापासून ज्ञान घ्यायचंय? माझ्या श्री गुरूंपासून ज्ञान घ्यायचंय. का घ्यायचं श्री गुरूंपासून? कशाचं ज्ञान घ्यायचंय? आत्मज्ञान प्राप्त करायचं आहे. फार महत्वाचं आहे हो आजचा समाज. आत्मज्ञान मला माझ्या श्री गुरूंपासून प्राप्त करायचे. श्री गुरु आत्मज्ञान श्री गुरूंच्या संघात
त्यांचा संग मला कसा का आत्मज्ञान प्राप्त करून देणार आहे? कारण आपुली सहज स्थिती स्वये वर्तती सर्वदा. आपली सहज स्थिती ते सहजपणे लीलया बोलण्यामध्ये त्यांची प्रगट होत असते. आम्हाला तेवढं टिपायचं असतं. आणि म्हणून श्री गुरूंचा संग फार महत्वाचा आहे. श्रुती स्मृतीचा अर्थ आपण होनी मूर्त. श्रुती आणि स्मृतीचे जे अर्थ आहे ते स्वतः ते मूर्त स्वरूपामध्ये आमच्या समोर आहेत. हो, काही वेगळ्या आम्हाला श्रुती स्मृती वाचाव्या पण लागत नाही, अभ्यास करावा लागत नाही. इतकं श्री गुरूंचं महात्म्य आहे. हे अर्थ सहज गतीने आमच्या समोर उलगडत असतात. त्यांच्या चालण्यातून, त्यांच्या वागण्यातून, त्यांच्या बोलण्यातून. त्यांचा विचार जरी आम्ही केला नुसता की आता यावेळेला काका ह्या प्रसंगात काका कसे वागले असते, श्री गुरूंचा संग आहे. काकांना या ठिकाणी काय म्हणायचंय, श्री गुरूंचा संग. आणि असा संग आम्ही जर आम्हाला घ्यायचा असेल तर आम्हाला त्यांची सेवा करावी लागेल. सुरुवातीला सहवास घ्यावा लागेल. म्हणून ज्या ज्या वेळेला सहवासाची संधी येते ना साधक हो, त्या वेळेला ती बिलकुल सोडू नका हो. नाही आता की नाही आमच्याकडे यावेळेला नाहीये, आम्ही पुढच्या वेळेला नक्कीच येऊ. हो, कशावरून पुढच्या वेळेला जमेल, आणखीन काही दुसरी अडचण येईल, 2 दिवस का होईना पण 2च दिवस मी येतो सहवासात. अर्धाच तास मला सहवास मिळतोय श्री गुरूंचा, चालेल हो, अर्धाच तास मी येतो. त्याच्यामधलंच एखादं त्या अर्ध्या तासामध्येच काहीतरी फार मोठं स्वरूपाबद्दलच आम्हाला झलक मिळालेली असते. आणि तेवढ्या एका थेंबासाठी सुद्धा आम्ही यायला पाहिजे, सहवास घ्यायला पाहिजे. सहवास नाही मिळाला तर वाईट न वाटून घेता माझ्या घरी मी श्री गुरूंचा संग कसा घेईल याचा विचार करायचा. सतत श्री गुरूंचाच विचार करायचा. यावेळेच भक्तियोग आहे हो आलेलं. ज्यांच्याकडे आलं नसेल त्यांनी मागून घ्या. भक्तियोग आहे. अनेक साधकांनी आणि आचार्यांनी काकांच्या संघामध्ये सहवासात राहिल्यानंतर काय काय टिपलं, काय काय अनुभव त्यांचे कसे कसे टिपले. चमत्कार नाही कोणी लिहिलेले, पण काकांच्या बोलण्यातून सहज वेदांत कसा झळकतो आणि ते आपल्याला जीवनाचं तत्वज्ञान कसं शिकवतात हे सगळं या भक्तियोगामध्ये एक एक प्रसंग वाचता वाचता लक्षात येतो. अवश्य भक्तियोग घ्या आणि तो अवश्य वाचा. श्री गुरूंचा संग आपोआप मिळत जाईल. आणि असं हळूहळू ज्ञान प्राप्त करा. एकदम ज्ञान नाही, हळूहळू ज्ञान हळूहळूच मिळतं. शने शने हळूहळू ज्ञान प्राप्त करा. त्या अंतःकरणावर तो संस्कार हळूहळूच होतो, एकदम होत नाही. टाकीचा एका गावात मूर्ती बनत नाही, अनेक गाव सहन करावे लागतात तेव्हा सुबक मूर्ती बनते. मग काय करावं हो? सेवा करावी जाणत्यांची. आणि काय करावं, सेवा करत असताना त्यांच्याकडून लिहिणं वाचणं शिकून घ्यावं. 3री ओवी पहा, जाणत्यापाशी लेहो शिकावे. लिहिणं वाचणं आम्हाला काही येत नाही का ताई? काही सांगता तुम्ही, आम्हाला लिखाण नाही येणार. अहो एवढं शिकलो आम्ही, PhD झालोय. कोणी म्हणे आम्ही डॉक्टर आहो, कोणी म्हणतो आम्ही वकील, आम्ही लिहिणं शिकणं वाचणं शिकायचं याच्यासाठी जायचं का श्री गुरूंकडे? समर्थ म्हणतात त्यांना लिहिणं वाचणं शिका. मग कसं लिहायचं? श्री गुरु सांगतात सुवाच्य अक्षरात लिहायचं, हे नाही सांगत श्री गुरु. काय लिहायचं हे सांगतात. बाबा रे, जे तू वाचतोस, श्री गुरु सांगतात दासबोधाचा समास वाच. तो समास वाचल्यानंतर तो कसा वाच पहिले सांगतात. काकांनी सांगितले कसा वाच समास. समजून वाच. वाचून टाकू नकोस, समजून वाच.
एक एक ओवी त्याच्यामधली समजून वाच. आणि समजून वाचल्यानंतर मला काय समजलं, आता वाचन झालं, वाचन शिकवलं श्री गुरूंनी, आता श्री गुरु लिखाण शिकवतात. मला नेमकं त्यातलं काय समजलं हे 4 ओळीमध्ये लिही. स्थितप्रज्ञाची लक्षणं, शोकनिवृत्तीचे उपाय, मला नेमके काय समजले, मला कोणतं सूत्र त्यातलं समजले, किती सूत्र समजले, ते सूत्रच लिहून काढ. स्थितप्रज्ञाच्या लक्षणांची सूत्रच लिहून काढ. सूत्रात्मक अभ्यास कर आणि तो लिही. फक्त सूत्र लिही, नाही तर कादंबरीच्या कादंबरी, उतारेच्या उतारे आपण लिहितो, हे अपेक्षित नाही. म्हणून लिहिणं आणि वाचणं श्री गुरूंच्या संगात शिकावं. आहे की नाही महत्वाचं? आहे की नाही महत्वाचं? सांगा. बारकावे टिपत टिपत ऐकावं, बारकावे टिपत टिपत वाचावं आणि ते बारकावे लिहून घ्यावे. श्री गुरूंचा संघ आम्हाला हे शिकवतो. त्यांच्या संघात जाऊन लिहिणं वाचणं शिकावं आणि सगळे प्रश्न असतील ते सगळेच्या सगळे विचारावेत श्री गुरूंना, जाणत्याला. निशंक व्हावं, एकही मनामध्ये शंका नाही ठेवू. कसं विचारावं? मग आपण हा प्रश्न विचारला तर आम्हाला काय म्हणतील आमचे गुरु, की काहीच अभ्यास नाही. म्हणू द्या ना म्हटलं तर. अहो मी तर म्हणते श्री गुरूंनी काढलेली जी चूक असते ना, खरंच आपल्यावर श्री गुरूंचे खूप मोठे उपकार आहेत. माझ्या विचारातली चूक ते सहजपणे काढतात आणि मला करेक्ट कन्सेप्टवर आणून सोडतात. काय ह्या संतांचे मानू उपकार, म्हणजे निरंतर जागविती. आणि म्हणून सगळे प्रश्न त्यांना विचारावे, निशंक होऊन सोडावे. प्रश्न आध्यात्मिक असावे, प्रपंचिक असावे. नाही तर मुलाला नोकरी लागत नाही, काय करू? नाही. मुलाला नोकरी लागत नाही म्हणून मी फार बेचैन आहे, अस्वस्थ आहे. ही अस्वस्थता मी कशी कमी करू? त्याला नोकरी लागो की न लागो हे त्याचं प्रारब्ध आहे काका. पण त्याच्या प्रारब्धाप्रमाणे माझं मन जर हेलकावं खात असेल तर ते स्थिर कसं होईल? अशा शंका, स्वरूपाबद्दलच्या शंका, आध्यात्मिक शंका, सगळे शंका श्री गुरूंनाच विचारावं. आणि जाणत्यास करावा उपकार, जाणत्यास झिजवावे शरीर, जाणत्याचा पाहावा विचार कैसा आहे. सगळ्या प्रकारची मदत करावी. म्हणजे तनु मनु जीवे चरणासी लागावे. तुझे कारणी देह माझा पडावा, सगळी मदत करावी. मागे नाही पाहू. गुरुसेवा करताना आम्ही फार कंजूशी करतो, आम्ही आमचं अंग चोरतो. श्री गुरु म्हणतात पाणी आण, आम्ही दुसऱ्या सांगतो ए पाणी आण रे, लगेच सांगतो. नाही, त्यालाही चान्स मिळावा ना, म्हणून आम्ही सांगितलं. आम्ही तर नेहमीच करतो. असा विचार नाही करू, पाणी आण मला सांगितलंय, मी तत्क्षण जावं आणि पाणी द्यावं. त्यांची जी गरज आहे ती तत्क्षण मी पुरवली पाहिजे. श्री गुरूंची गरज असेल तेच देणं ही सेवा आहे. गरज नसताना भरमसाठ उगीच देत बसतो. आणि आम्ही दिलं असं म्हणतो. श्री गुरूंना याची काहीही आवश्यकता नसते हो, अजिबात नाही. म्हणून त्यांच्यासाठी देह कष्ट सोसावेत. तुझे कारणी देह माझा पडावा, वाटेल ते झालं तरी देह कष्ट सोसावे. आहेत अनेक उदाहरण आहेत. उदाहरणं द्यायला बसलं तर हीच होईल, दुसरी होणार नाही. म्हणून श्री गुरूंसाठी माझा देह झिजला पाहिजे. प्रपंचासाठी झिजवतो हो आपण, श्री गुरूंसाठी नाही. श्री गुरूंनी सांगितलं ना अभ्यास कर, वाटेल ते झालं तरी मी अभ्यास नाही सोडणार.
त्रास असला तरी अभ्यास नाही सोडणार, देह कष्ट सोसावेत. नाही होत. एक साधिका होती, अंथरुणावर होत्या होत्या साधिका, वाचता नव्हतं येत, पुस्तक विवेक सिंधू पुस्तक हातात नव्हतं धरता येत. त्या बाईंनी काय करावं, त्या बाईंनी एक एक पान काढलं आणि ते वाचलं. पण विवेक सिंधू पूर्ण केला, कारण काकांनी सांगितलं होता विवेक सिंधू पूर्ण कर. आणि त्या दुर्धर आजाराने पीडित झाल्या. त्यांनी काय करावं, श्री गुरूंनी सांगितलेलं आहे म्हणून एक एक पान पुस्तकाचं फाडलं, एक एक पान वाचत होत्या, बाजूला ठेवत होत्या. घरच्यांना सांगितलं की बाबा रे, माझं वाचन झालं की याला परत बाइंडिंग करा, देह कष्ट सोसावेत. श्री गुरूंसाठी त्यांनी सांगितलेल्या आज्ञा पाळण्यासाठी देहाला कष्ट झाले तरी चालतील, पण ते करावेत. कशासाठी? त्यांचे विचार समजून घ्यावे. कशासाठी एवढे कष्ट करायचे? ते विचार समजून घ्यायचे हो त्यांचे. त्या कष्टातून आम्हाला त्यांना काय म्हणायचंय हे समजून घ्यावे. एकदा काय झालं की काकांकडे एक संन्यासी आले आणि ते संन्यासी काकांशी बोलायला लागले. काका पण बोलत होते. मग काकांनी त्यांना विचारलं की तुम्ही ही साधना करताय, ते साधनेचा उद्देश काय, हेतू काय? संन्यासांकडून काहीच उत्तर आलं नाही, बाकीच्यांकडूनही उत्तर काही आले नाही, सगळे चूप. संन्यासी निघून गेले. दर्शन घेतलं, नमस्कार केला, प्रश्नाचं उत्तर न देता संन्यासी निघून गेले. कोणीच काही बोललं नाही. आणि मग काका म्हणाले, ते संन्यासी गेल्यानंतर आपण साधना कशासाठी करायची हे स्पष्ट असलं पाहिजे. हे स्पष्ट असलं पाहिजे. आपला साधनेचा हेतू मला माहित पाहिजे. काहीतरी अद्भुत गोष्टीची मला प्राप्ती होणार आहे. मग काय प्राप्त होणार आहे हे स्पष्ट असलं पाहिजे. नुसतं काहीतरी मिळवायचंय, काहीतरी मिळवायचंय, मोक्ष मिळवायचंय, मोक्ष मिळवायचंय, पण नेमका मोक्ष म्हणजे काय हे स्पष्ट असावं. त्या अनुषंगिक साधना असावी. याला म्हणतात त्यांचे विचार समजावून घ्यावे. साधनेचा हेतू काय आहे हा प्रश्न विचारल्यानंतर आम्ही नक्की अंतर्मुख होऊन आम्हाला प्रश्न विचारावा की काकांनी काय म्हटलंय, प्रश्न विचारलाय, साधनाचा हेतू काय आहे, म्हणजे त्यांचा विचार समजून घ्यावा. हा काय विचार आहे? जाणत्याच्या संगतीने भजावे, जाणत्याच्या संगतीने झिजावे. हो, जाणत्याच्या संगतीने रिझावे. विवरो विवरो जाणत्याच्या संगतीने भजावे, म्हणजे जाणत्याच्या संगतीमध्ये उपासना करायची. उपासना करायची जाणत्याच्या संगतीमध्ये करा. का करायची उपासना? कशासाठी करायची? ती कशी करायची? ती किती मनपूर्वक करायची, मनोभावे करायची. आगाशे काका म्हणून एक संत होते, आमगावला त्यांची समाधी आहे बरसाना म्हणून. आपल्याकडे यायचे. संध्याकाळ झाली की त्रिपुटीची त्यांची त्रिपदीची वेळ असायची. माझी त्रिपदीची वेळ झालीये, मी बसतो. कधी म्हटलं नाही तुम्ही येऊन बसा रे बाबांनो, पण काका बसतात आहे, आपण पण बसावं. काकांबरोबर बसायचं, आगाशी काकांबरोबर. आणि काकांची उपासना सुरू झाल्यानंतर डोळ्याला त्यांच्या धारा लागायच्या. अत्यंत भावपूर्ण अशा वातावरणात ती त्रिपदी व्हायची. त्यांच्या त्या नेत्राला लागलेल्या धारा पाहून आम्ही दोघंही विचारात पडायचो, काय असेल हे. काकांना प्रश्न विचारायचं, काका डोळ्यातून धारा काय येतात? अरे ते भाव दाटून येतात, त्याच्याशी एकरूपता साधल्या जाते आणि ते आनंदाश्रू असतात. मला सुद्धा माहित नसतो, म्हणून त्यांच्या संगतीत उपासना करायची.
गुरुपौर्णिमेच्या वेळेला ज्या वेळेला कीर्तन असायचं, भक्ती संगीताचा कार्यक्रम असायचा, त्यावेळेला काका समोर बसायचे. आणि काका समोर बसले की त्यांना पाहण्यासाठी आम्ही समोर बसायचं. भक्ती संगीताकडे लक्ष नाही, कीर्तनाकडे लक्ष नाही, सगळं लक्ष काकांकडे. कशासाठी? काका कसं ऐकतात, कसं श्रवण करतात. ती उपासनाच होती ना, कीर्तन भक्ती, कीर्तन ऐकणं. काका कसं ऐकतात, काका कसे श्रवण करतात. काका तल्लीन होऊन जायचे हो, असे टाळ्या वाजवायचे, त्यात तल्लीन होऊन जायचे, डोळे बंद असायचे, शांत चित्ताने ऐकायचे. काकांना पाहणं हीच एक साधना होती, ती साधन म्हणून स्वीकारलं होतं. काका कसे हे करतात, काका कोणत्या मुद्द्यावर जास्ती त्याला दाद देतात, एवढंच बघायचं काकांकडे. काही नाही. काका जेवताना सुद्धा काकांचं जेवणच बघायचं की नेमकं काका कसे जेवतात, कोणत्या पदार्थाचा स्वाद घेताना ते त्यांच्या प्रतिक्रिया कशा असतात, एवढ्यासाठी ते थांबायचं बस. आणि म्हणून त्यांच्या संगतीमध्ये उपासना करावी. त्या उपासनेचं मर्म कळतं, उपासनेचं मर्म कळतं. काय आहे हो उपासनेचं मर्म? समर्थांनी 30व्या ओवीमध्ये सांगितले, ह्या समाजातली 30वी ओवी काढा, त्यात सांगितले की उपासनेचे रूपांतर भक्तीमध्ये झाले की उपासक व देव यांची ऐक्यरूप कायमची भेट होते. उपासनेचं मर्म काय आहे? कशासाठी उपासना? उपासनेचं रूपांतर भक्तीत झालं पाहिजे आणि ऐक्यरूप कायमची भेट झाली पाहिजे. आणि संत आणि श्री गुरु यांच्या संगतीमध्ये राहून जर उपासना केली तर हे आम्हाला याचा प्रत्यय आपल्याला येतो, याचा प्रत्यय आम्हाला येतो. म्हणून श्री गुरु समोर असताना बिलकुल डोळे बंद नाही करायचे, डोळे उघडेच ठेवायचे. ज्ञान चक्षु पण उघडे आणि प्रत्यक्ष चक्षु, चर्मचक्षु पण उघडे, दोन्ही चक्षु उघडे पाहिजे. श्री गुरु समोर असताना आम्ही श्री गुरु समोर आले की डोळे गचकन बंद करतो, कुठे जातो हो, जग फिरून येतो? अजिबात नाही. शांत चित्ताने काकांना बघा ना, काका बसतात तिथे शिवगडला आल्यानंतर, तिथे बसल्यानंतर उगीच बोटाने माती उकरतो, काय गरज? अहो ते शांत बसलेत, त्यांचे सगळे इंद्रिय शांत आहे, अंतःकरण शांत आहे. ती शांत स्थिती आम्ही का नाही अनुभवावी? आम्ही त्यावेळेला आमच्या देहाला शांत ठेवावं, अंतःकरणाला शांत ठेवावं, त्यांच्या शांततेमध्ये आम्ही आमची शांतता विलीन करावी, शांत बसावं. नाही तर मग प्रश्न विचारावे, नाही तर मग संवाद साधावा, संवादातून ऐक्य. ते काहीच करत नाही. काका एक भजन म्हणू, काका म्हणतात म्हण. मग मी किती छान भजन म्हंटल काकांच्या समोर, शांत बसावं, ती शांतता मी अनुभवावी. निर्मलम निष्कलम शांत, अंतःकरण किती शांत माझं राहते. ते इकडे तिकडे जात असेल तुला सांगावं, चल श्री गुरूंना न्याहाळ, ते शांत राहील. फक्त न्याहाळ श्री गुरूंना, बाकीचं न्याहाळण्यापेक्षा ते न्याहाळ. आणि म्हणून त्यांच्या बरोबर उपासना करावी. जर मिळाली संधी नक्की उपासना करावी, संधी मिळाली तर तप करावं त्यांच्या बरोबर. म्हणजे काय? तपाची व्याख्या फार सुंदर सांगितली चतुश्लोकी भागवतामध्ये. काका म्हणतात तप म्हणजे या देहाला कष्ट देणं नाही, हरिचिंतने सद्रूप हे तपा माझे तप. नाथ महाराज म्हणतात हरीला सद्रूपाने चिंतन करणं हरीचं हे तप आहे. हे तप त्यांच्या बरोबर करावं. माझे श्री गुरु प्रत्यक्ष ब्रह्मरूप आहेत, हरिचिंतने सद्रूप.
त्यांच्या सहवासात गेलो की मी पण ब्रह्मरूपच. त्यांचा विचार केला की मी ब्रह्मरूपच. या प्रसंगात काका कसे वागले असतील, काका कसे बोलले असतील, काकांनी कसं केलं असतं. नेहमी श्री गुरूंचाच विचार, काकांचाच विचार, नाहीच दुसरा विचार डोक्यामध्ये काकांशिवाय. काका कार्यकारणाच्या अतीत, कार्यकारण यांचा संबंध डोक्यात नाहीच, त्याच्या पलीकडेच. श्री गुरूंबरोबर तप, श्री गुरूंबरोबर तप करून सूक्ष्म शास्त्र विचार करून संतुष्ट व्हावे. सूक्ष्म शास्त्र विचार. काकांच्या सहवासामध्ये एक साधक गेले, बोलता बोलता बोलत होते, प्रपंचाचं सांगत होते. काका काय बरोबर आहे हो काका? काका म्हणाले, प्रपंच हा चटणीसारखा असावा रे, आणि परमार्थ मिष्टान्नासारखा असावा. बोलता बोलता जेवता जेवता काका असं बोलले, एक बोट लोणच्याचं खाता खाता म्हणावा, प्रपंच आहे हा चटणी लोणच्यासारखाच असावा. गोड पदार्थ मला फार आवडतो, वाढ वाढ. परमार्थ मिष्टान्नासारखा असावा. काय संघामध्ये, श्री गुरूंच्या संघात सूक्ष्म विचार, सूक्ष्म शास्त्र विचार कसे आम्हाला अनुभवायला मिळतात बघा. काकांना भेटलो, काका आता काका रूपच व्हायचंय आम्हाला, दुसरं काहीच व्हायचं नाही. काकांसमोर मांडणी केली, टाकला विचार काकांसमोर, काका आता आम्हाला काका रूप व्हायचंय, आम्हाला दुसरं काहीच व्हायचं नाही, आम्हाला तुम्हीच व्हायचंय. डबल त्याच्यावर जोर दिला, तुम्हीच व्हायचंय. काका काय म्हणाले असतील? सूक्ष्म शास्त्र विचार बघा, श्री गुरु कशी शिकवतात, आणि हे आम्ही शिकलो पाहिजे, हे बारकावे आम्हाला टिपता आले पाहिजे. म्हणून अंतःकरण कसं असावं, सूक्ष्म असावं, त्यासाठी एकाग्र असावं. त्यासाठी काका म्हणाले की काका रूप व्हायचंय ना तुला? मलाच म्हणाले, मला, मी आणि आम्ही दोघंही गेलो होतो, सुनील काका पण होते. तुम्हाला दोघांनाही काका रूप व्हायचंय ना? आम्ही म्हटलं हो काका. म्हटलं तर काका काहीतरी आशीर्वाद देतात की होती बाळांना तुम्ही आता काका रूप व्हाल. काका काय म्हणाले, काका रूप व्हायचंय ना? नक्की व्हाल, परंतु लक्षात ठेवा, काका म्हणजे हा देह नाही. स्वतःच्या देहाला असं असं केलं म्हटलं, काका म्हणजे हा देह नाही, काका म्हणजे तत्वरूप व्हायचंय, हे लक्षात ठेवा. केवढा सूक्ष्म विचार सांगितला हो. एवढा सूक्ष्म विचार. आम्हाला वाटलं काका तर आशीर्वाद देतील की बाळांनो तुम्ही काका रूप व्हाल, तुम्ही माझ्यासारखं व्हाल, नक्की व्हाल. काय कठीण होतं असं म्हणणं? नाही, उपाधीमधून काढलं. उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार, करिता संसार तुम्हा नाही. तुकाराम महाराज पांडुरंगाला म्हणतात, काका आम्हाला सांगून आले की काका ह्या देहाच्या उपाधी सारखं व्हायचं नाही, ह्या उपाधी अडकू नका. तर उपाधीच्या मागे, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत जे आहे, त्या चैतन्याची ओढ ठेवा, ते चैतन्य रूप होण्याचा प्रयत्न करा, त्याला काका रूप होणं असं म्हणतात. किती किती प्रसंग सांगू काकांचे. या भक्तियोगामध्ये आनंद गंध म्हणून माझा लेख आहे. मी म्हटलं काकांच्या स्मृती नाही म्हणत, मी स्मृती गंध नाही म्हणत, कारण स्मृतीला भूतकाळ असतो, आनंदाला तिन्ही काळाचं बंधन नसतं. म्हणून काकांबरोबरचा सहवास, काकांचा संग हा आनंद गंध आहे. स्मृतीला भूतकाळ आहे, स्मृतीगत जीवनातल्या असतात. म्हणून मी काकांना भूतकाळामध्ये बसू इच्छित नाही. आनंद गंध, आणि मला गंधर्व व्हायचंय.
तो गंध मला लागला पाहिजे आणि मी आनंद रूप व्हायचंय. त्यासाठी संग, फुलासवे मातीचं गंध लागे वगैरे आपण म्हणतो ना, की फुलं जर माती बरोबर मातीत ठेवले तर मातीलाही गंध लागतो. पण मला नुसता गंध लागून कामाचं नाही, मला आनंद रूप व्हायचंय. म्हणून तो संघ, त्या संघासाठी सगळी धडपड करावी हो साधकाने. आणि तो संघ प्रत्यक्ष सहवासात घेता येतो आणि आपल्याला आपण आहोत त्या ठिकाणी सुद्धा तो संघ घेता येतो श्री गुरूंचा. फक्त त्यांच्या विचारात राहावं लागतो, तो घेता येतो, नक्की घेता येतो. आणि म्हणून मग समर्थांनी 6, 7, 8, 9 वगैरे जे सांगितले ना, ते कोणाकोणाचे संघ कसे घ्यावे सांगितलंय ते तुम्ही वाचून घ्या. परंतु जाणता बोलेल तैसे बोलावे. 9वा, जाणता बोलेल तैसे बोलावे, जाणता सांगेल तैसे चालावे, जाणत्याचे ध्यान घ्यावे नाना प्रकारे. ज्ञानी वक्ता बोलतो तसं बोलावं. कसे बोलतात माझे श्री गुरु? अत्यंत प्रेमाने बोलतात, शांत बोलतात, तसं मी बोलावं. ते कसे सांगतात तसं मी सांगावं हो. अत्यंत सोप्या पद्धतीने सांगतात हो तत्वज्ञान. ते किती सोप्या पद्धतीने सांगतात. इतकी सोपी पद्धत मी माझी ठेवावी सांगण्याची. उगीच शास्त्राचे कठीण कठीण शब्द वापरून त्याला काठिण्य आणायचं. ते सांगतील तसं वागावं आणि ते सांगतील तसं वागावं. तू मूळचा आनंद रूप आहे, दुःखाचा तुझा काही संबंध नाही. वाटेल ते झालं तरी आनंदाला धक्का लागू देऊ नकोस. माझे श्री गुरु नेहमी सांगतात मला, वाटेल ते झालं तरी आनंदाला धक्का लागता कामा नये. हा वाटेल तो शब्द मी फार माझ्यासाठी मोलाचा आहे. प्रयत्न करावा. प्रतिकूल परिस्थितीमध्ये आनंदाला धक्का लागतो, तरंग उठतात, पण त्याची लाट होता कामा नये याचं भान ठेवावं. म्हणजे ते सांगतील तसं वागण्याचा प्रयत्न मी नक्की करावा आणि सर्व प्रकारे निरीक्षण त्यांचं करावं. ते कसे बोलतात, ते कसे वागतात, त्यांची अलिप्तता कशी. काकांची मुलगी, तिला कॅन्सर झाला होता आणि तिला किमोथेरपी चालू होती. काका सकाळपासून दुपारपर्यंत तिच्याजवळ बसायचे हॉस्पिटलला. 3:30 वाजता त्यांची प्रवचनाची वेळ होती. एका ठिकाणी पावसकर म्हणून त्यांच्याकडे प्रवचन सुरू असायचं. तिथे जायचे, प्रवचन करायचे आणि परत मुलीच्या सेवेत यायचं. अलिप्तता, अलिप्तपण मज दे रे राम. समर्थांनी रामरायाला अलिप्तपण मागितलंय. काकूंची सगळी सेवा काकांनी केली हो. काकूंना पण कॅन्सर झाला त्या शेवटच्या काळात आम्ही पाहिलं, सगळी सेवा केली. परंतु दासबोध वाचताना पाहिलं, काकू गेल्यानंतर पंचदशीचा प्रश्नाचं उत्तर देताना पण काकांना पाहिलं. आणि सेवा काकूंची सगळी व्यवस्थित अत्यंत प्रेमाने केली. जीवाची सेवा आहे ती म्हणाले. असं जाणत्याच्या सहवासामध्ये राहावं, शिकावं आणि सगळ्या खुब्या समजून घ्याव्या, हे समर्थांना आम्हाला सांगायचंय. आज आपण या ठिकाणी थांबू. आपली वेळ झालेली आहे. फार थोडा राहिला समास. उद्या हा थोडा समास पूर्ण करू आणि लगेच पुढच्या समासावर येऊ. काही घाई करण्याचं कारण नाही. अत्यंत शांतपणे आपण याचा अभ्यास करू आणि मला श्री गुरूंचा संग कसा घेता येईल आजपासून हा प्रयत्न करा, नक्की करा. जीवनात आनंद आल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी हा भक्तियोग जर आपल्याला मिळत असेल तर नक्की बोलवा. फार सुंदर आहे. आज या ठिकाणी माझ्या वाणीला विराम देते. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. शैलजाताई, रामकृष्ण. रामकृष्ण.